नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि नक्कीच ही माहिती शेतकऱ्यांना आनंद देणारी ठरेल। मित्रांनो, कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांची पहिली यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात राज्यातील 553 शेतकऱ्यांना लाभ उर्वरित यादी 30 जुलैला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता हे 553 शेतकरी कोणते आहेत आणि 30 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी खरोखरच होणार आहे का, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिलीच लाभार्थी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांतील एकूण 553 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 30 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीदिनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या कर्जमाफी योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। राज्यातील सुमारे 60 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यासाठी सरकारकडून 40,980 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची प्रतिनिधी यादी जाहीर केली। या टप्प्यातील 553 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2,99,00,000 रुपयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया मंजूर करण्यात आली आहे। उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्या 30 जुलैपर्यंत संबंधित जिल्हा बँकांकडे पाठविण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। मित्रांनो, पहिल्या यादीतील जिल्हानिहाय लाभार्थी आता ठाणे जिल्ह्यामध्ये 183 शेतकरी आहेत, लातूरमध्ये 133, पुण्यामध्ये 85, अमरावतीमध्ये 58, साताऱ्यामध्ये 38, नागपूरमध्ये 16, एकूण 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 850 कोटींचा जो आर्थिक मदत आहे तो मिळाला आहे। राज्यातील पीक कर्ज वितरणालाही राज्य सरकारने गती दिली आहे। चालू आर्थिक वर्षात 95,000 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन असून त्यापैकी खरीप हंगामासाठी आतापर्यंत 26.5 लाख शेतकऱ्यांना 29,410 कोटी रुपये म्हणजेच एकूण लक्षाच्या 56% कर्जाचे वितरण करण्यात आले आहे। मित्रांनो, आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक, नागपूर, धाराशिव आणि वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना एकूण 850 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वाधिक 600 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून उर्वरित लाभार्थी याद्यांकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली लाभार्थी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यांतील एकूण 553 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 30 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे।